पण कैलास पाटील यांच्या डोळ्यात एकच स्वप्न, काहीतरी मोठं करायचं, लोकांसाठी उभं राहायचं. 2017 मध्ये पहिल्यांदा लोकांनी त्यांना पुढं केलं, धाराशिव जिल्हा परिषद सदस्य म्हणून. कारण एकच, तो दिसणारा नेता नव्हता, तो असणारा नेता होता. गावोगाव फिरून लोकांच्या समस्या ऐकून थेट उपाय शोधणारा. त्याच वर्षी त्यांना शिवसेना धाराशिवचं जिल्हाध्यक्षपद मिळालं. ही मोठी गोष्ट होती, कारण नेतृत्व हे दिलं जात नाही, ते कमवावं लागतं. 2019 महाराष्ट्राची राजकीय हवा बदलत होती. अनेक नवीन चेहरे मैदानात उतरले आणि त्यात उभा होता एक शांत नेता, ज्याच्या मागे होती लोकांची खरी ताकद. कैलास घाडगे पाटील 2019 मध्ये धाराशिव विधानसभेचे सदस्य बनले. पहिला अटल टप्पा, पहिलं मोठं यश. हा विजय त्यांच्या प्रचारामुळे नव्हता, तर हा होता लोकांचा त्यांच्यावरील खरा विश्वास आणि लोकांनी त्यांना दिलेलं प्रेम.